बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वादाचा पुढील अंक पुन्हा एकदा सुरू झालाय। आता तर बच्चू कडूंनी रवी राणांना मोठं चॅलेंज दिलंय। ते चॅलेंज राणांनी स्वीकारलंय। पण काय आहे हे चॅलेंज आणि अमरावतीत यामुळे काय घडामोडी घडणार पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची। मी अचलपूरमधून त्यांच्यावर उभा राहीन किंवा त्यांनी पण उभं राहावं। मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात। बच्चू कडू एखाद्या पक्षामध्ये प्रवेश होईल। अमरावतीत बच्चू कडू विरुद्ध रवी राणा या वादाचा नवा अंक सुरू झालाय। अचलपूर मधून बच्चू कडूंचा पराभव आपण घडवून आणल्याचा दावा राणा दाम्पत्याने केलाय। राणांच्या दाव्याचा त्याच भाषेत बच्चू कडूंनी समाचार घेतलाय। राणांनी कोणत्याही निवडणुकीला उभं राहावं, मी त्यांच्या विरोधात अपक्ष लढण्यास तयार असल्याचं थेट चॅलेंज बच्चू कडूंनी दिलंय। बच्चू कडू को हमने गिराया, त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची। असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा, मी तिथे उभा राहतो। तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी। बच्चू कडूंनी दिलेलं चॅलेंज रवी राणांनी स्वीकारलंय। पण 5 वर्षांनंतर आपण अचलपूर मधूनच बच्चू कडूं विरोधात निवडणूक लढवू, त्यांनी तयार राहावं असा पलटवार राणांनी केलाय। एवढंच नाही तर नवनीत राणांनीही कडूंवर शेलक्या भाषेत प्रहार केलाय। सगळ्या अचलपूर मतदारसंघाच्या जनतेने त्याला धडा शिकवलेला आहे आणि सबक शिकवला आहे। सुपारी बाळाला त्याची जागा दाखवली आहे अचलपूर मतदारसंघाच्या जनतेने। जास्त बोलल्यामुळे बच्चू कडू पडलेले आहे, त्यात किंवा राहिली गोष्ट उभं राहायची। मला असं वाटते 5 वर्षानंतर बघू। 5 वर्षानंतर त्यांना असं वाटलं तर मी अचलपूरमधून त्यांच्यावर उभं राहीन किंवा त्यांनी पण उभं राहावं। पण 5 वर्षानंतर ते बघू काय होते। मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात। मी कुठे म्हणताय की माझं श्रेय आहे, माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू। पण दादा आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय ना। बच्चू कडू पुढील काही दिवसात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट यावेळी राणांनी केलाय। मला असं वाटते काहीच वेळानंतर बच्चू कडू एखाद्या पक्षामध्ये प्रवेश होईल असं चित्र दिसेल की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये बच्चू कडूचा लवकर प्रवेश होणार आहे। प्रहार विरुद्ध युवा स्वाभिमान यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा पेटलाय। त्यामुळे कडू विरुद्ध राणा राजकीय वाद आता कोणत्या टोकाला जाईल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच। अमरावतीहून अनिरुद्ध दवाळेसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।